महिलांनो, सकाळी उठल्या उठल्या झाडून काढत असाल तर अलक्ष्मी घरात येईल. जी स्त्री असे करते ती तिच्याही नकळतपणे लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वतःच्या हाताने घराची लक्ष्मी बाहेर काढू नका. आजचा व्हिडिओ आहे सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा झाडू हातात घेणाऱ्या महिलांसाठी. मित्रांनो, जीवनात नकळत होत असलेल्या मोठ्या आध्यात्मिक चुकांकडे डोळे उघडण्यासाठी आहे. कारण सकाळचा वेळ हा केवळ घर स्वच्छ करण्याचा नसून तो आपल्या मन, आत्मा आणि संपूर्ण घरातील ऊर्जेला दिशा देणारा काळ असतो. आणि विशेषतः घरातील स्त्री जेव्हा सकाळी उठते तेव्हा तिच्या पहिल्या कृतीतून घराचं भाग्य ठरतं असं शास्त्र सांगतं. अनेक स्त्रिया सकाळी उठताच लगेच झाडू हातात घेतात, कारण त्यांना वाटतं की घर स्वच्छ राहिलं पाहिजे. पण त्यांना हे माहीत नसतं की सकाळी झाडू लावणं म्हणजे लक्ष्मीला दाराबाहेर झाडण्यासारखं आहे. कारण सकाळच्या वेळेला घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते, देवतांची कृपा घरात फिरत असते आणि त्यावेळेला धूळ कचरा बाहेर काढण्याच्या नावाखाली आपण आपल्या हातानेच आपलं नशीब बाहेर फेकतो. शास्त्र सांगतं की सकाळचा पहिला स्पर्श हा जमिनीला नसून परमेश्वराला असायला हवा. म्हणजे उठल्यावर लगेच मोबाईल नाही, झाडू नाही, कामाची घाई नाही, तर 2 मिनिटं डोळे बंद करून देवाचं नाव घ्या. कारण ज्या घरात स्त्री उठताच देवाचं स्मरण करते त्या घरात संकट उंबरठाबाहेरच थांबतात. आजकालच्या स्त्रिया खूप कष्ट करतात, घर मूल नवरा सगळं सांभाळतात, पण तरीही त्यांना वाटतं की नशीब साथ देत नाही, पैसे टिकत नाही, घरात कायम तणाव असतो. कारण चूक कुठे होते हे त्यांना कोणीही सांगत नाही. आणि हीच चूक म्हणजे सकाळच्या पवित्र वेळेला चुकीची सुरुवात. शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्ताचा वेळ हा अमृतासारखा मानला जातो. या वेळेला घरात शांतता असते, वातावरण स्वच्छ असतं आणि अशा वेळेला झाडू लावला तर ती केवळ धूळ नाही तर घरातील पुण्यसाठा देखील कमी करते. हे ऐकायला कठोर वाटेल, पण अनेक घरांमध्ये हे सत्य अनुभवातून दिसलं आहे. अनेक महिला म्हणतात, आम्ही तर वर्षानुवर्षे सकाळी झाडू लावतो, काही झालं नाही. पण म्हणतात काही लगेच दिसत नाही, काही परिणाम हळूहळू होतात. जसं पाणी थेंब थेंब पडून दगडाला भोकं पडतात, तसंच रोजची छोटी चूक आयुष्याला आतून पोखरत जाते. सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट जर देवाचं नाव असेल, मन शांत असेल आणि मग थोडा वेळ उजाडल्यावर झाडू लावला तर त्याच घरात सुख, समाधान आणि स्थैर्य नांदतं. कारण तेव्हा तुम्ही कर्माआधी श्रद्धेला स्थान देता. हे विशेषतः महिलांसाठी महत्त्वाचं आहे. कारण स्त्री ही घराची लक्ष्मी असते. तिच्या हातून झालेली प्रत्येक कृती घराच्या नशिबावर परिणाम करते. आणि म्हणूनच स्त्रियांना नेहमी सांगतात की स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही फक्त गृहिणी नाही तर घराचं भाग्य घडवणारी शक्ती आहात. मित्रांनो, जर सकाळी झाडू लावणं थांबवून तुम्ही फक्त 7 दिवस देवस्मरणाने दिवसाची सुरुवात केलीत तर तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवेल. मन शांत होईल, घरात वाद कमी होतील आणि नकारात्मकता हळूहळू दूर जाईल. ही गोष्ट अंधश्रद्धा नाही तर अनुभवावर आधारित आहे. म्हणूनच हे ऐकल्यावर दुर्लक्ष करू नका. कारण काही गोष्टी वेळेवर थांबवल्या तरच मोठं नुकसान टळतं. अनेक महिला मनात विचार करतात की आम्ही सकाळी झाडू नाही लावली तर घर कसं स्वच्छ राहील, कामं कधी करायचं, वेळ कुठून आणायचा. पण देव सांगतात की कधीही तुमच्याकडून कामं थांबवायला सांगत नाही. तो फक्त योग्य वेळ सांगतो. कारण चुकीच्या वेळेला केलेलं चांगलं कामसुद्धा त्रासाचं कारण बनतं. एका स्त्रीचा अनुभव सांगतात, ती रोज पहाटे 4 वाजता उठायची, लगेच झाडू लावायची, सगळं घर स्वच्छ करायची. पण तिच्या घरात कायम आजार, खर्च आणि भांडणं सुरूच होती. तिने उपाय विचारला तेव्हा फक्त एकच गोष्ट सांगितली की सकाळची पहिली कृती बदल आणि बाकी आपोआप बदलेल. ती स्त्री उठल्यावर झाडूऐवजी 2 मिनिटं डोळे बंद करून राम नाम घ्यायला लागली. देवाला मनात नमस्कार करायला लागली आणि झाडू थोडा उजाडल्यावर लावायला लागली. आणि काही दिवसातच
तिच्या मनातली घालमेल कमी झाली. घरातला तणावसुद्धा कमी झाला, कारण बदल बाहेर नाही तर आत सुरू झाला होता. महिलांनो, हे लक्षात ठेवा, घर स्वच्छ असणं महत्त्वाचंच आहे, पण मन स्वच्छ असणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. कारण अस्वस्थ मन असलेल्या घरात कितीही झाडू लावली तरी समाधान येत नाही. म्हणतात ना, लक्ष्मी स्वच्छतेत राहते, पण श्रद्धा नसलेल्या स्वच्छतेत नाही. म्हणूनच सकाळी आधी देवस्मरण, मग कामं अशी शिस्त ठेवली तर लक्ष्मी घरात टिकते. आज अनेक स्त्रिया म्हणतात, आम्ही देवाचं नाव घेतो तरी अडचणी येतात. कारण फक्त नाव नाही तर भावना महत्त्वाची असते. सकाळी उठून तक्रार करत कामं सुरू केलं तर त्याच तक्रारी वाढतात. पण शांतपणे देवाला आठवून दिवस सुरू केला तर अडचणी आल्या तरी मन मजबूत राहतं. ही गोष्ट फक्त झाडूबद्दल नाही, ही स्त्रीच्या आत्मसन्मानाबद्दल आहे. कारण जेव्हा स्त्री स्वतःला केवळ काम करणारी मशीन समजते तेव्हा ती थकते, पण जेव्हा ती स्वतःला देवाची शक्ती समजते तेव्हा ती सगळं सांभाळते. म्हणून सांगतात, सकाळी उठल्यावर लगेच घराची नाही तर स्वतःची काळजी घ्या. 2 मिनिटं श्वासावर लक्ष ठेवा, देवाचं नाव घ्या आणि मग कामाला हात लावा. हा बदल छोटा आहे, पण परिणाम खूप मोठा आहे. प्रेमानंद महाराज सांगतात की लक्ष्मी कधीच रागावून जात नाही, पण ती दुर्लक्षित झाली तर आपोआप दूर होते. आणि सकाळी झाडू लावणं ही दुर्लक्षाचीच एक सवय आहे, जी स्त्री नकळत करत राहते. कारण त्यांना कोणी वेळेचं महत्त्व समजावून सांगितलेलं नसतं. शास्त्रात सांगितलं आहे की सूर्योदयाच्या आधी आणि लगेच सूर्योदयाच्या वेळेला घरात सूक्ष्म शक्ती फिरत असतात. काहींना त्या दिसत नाहीत, पण परिणाम सगळ्यांच्या आयुष्यावर होत राहतो. आणि त्यावेळेला झाडू लावणं म्हणजे त्या सकारात्मक शक्तींना घराच्या बाहेर ढकलणं आहे. अनेक महिलांना असं वाटतं की आम्ही देव मानत नाही का, आम्ही पूजा करत नाही का, मग आमच्यावर हे नियम का. पण काही शास्त्र सांगतात की देव मानणं वेगळं आणि देवाच्या वेळेला मान देणं वेगळं आहे. कारण वेळेचा अपमान केला तर पूजा असूनही परिणाम मिळत नाही. मित्रांनो, लक्ष असू द्या, अनेक घरांमध्ये असं दिसतं की स्त्री खूप कष्ट करते पण तिचं कौतुक होत नाही. पैसा येतो पण टिकत नाही. नात्यांमध्ये सतत ताण असतो, कारण घराची पहिली ऊर्जा रोज सकाळीच चुकीच्या दिशेने जाते. शास्त्रात स्पष्ट सांगतं, सकाळी झाडू लावणं हे महापाप नाही, पण ते रोज रोज केल्याने मनात अस्वस्थता वाढते, घरात समाधान टिकत नाही आणि सकाळी घरातील सदस्य एकमेकांपासून दूर जातात. आता हे ऐकून घाबरायचं कारण नाही, कारण उपायसुद्धा तितकाच सोपा सांगतात. ते म्हणजे झाडू थांबवा असं नाही, पण आधी स्वतःला स्थिर करा. कारण स्थिर स्त्रीच तिचं घर स्थिर बनवते. जर घरात लहान मुलं असतील तर हे आणखी महत्त्वाचं ठरतं, कारण सकाळची आईची अवस्था मुलांच्या मनावर खोलवर बसते. आई शांत असेल तर मुलं आपोआप शांत होतात. आजकाल अनेक महिला म्हणतात की मुलं ऐकत नाहीत, घरात चिडचिड वाढली आहे. कारण सकाळी आई स्वतःच घाईत असते, अस्वस्थ असते आणि त्याच ऊर्जेतून घर चालतं. काही गोष्टी अशा सांगतात, पहिल्या 15 मिनिटात जर स्त्रीने स्वतःला देवाशी जोडून घेतलं तर उरलेले 15 ताससुद्धा सुरळीत जातात. यात अजून एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, झाडू कधीही रात्री उघड्यावर ठेवू नये आणि सकाळी वापरायची असेल तर सूर्योदय झाल्यावरच वापरावी. कारण झाडू ही स्वच्छतेची वस्तू आहे, पण वेळ चुकला तर ती दरिद्रतेचं कारण बनते. महिलांनो, हे नियम तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी नाही, तर तुम्हाला सावरण्यासाठी आहेत. कारण घराची लक्ष्मी जेव्हा स्वतःची काळजी घेते तेव्हाच घर समृद्ध होतं. आज जर तुम्ही ही एक सवय बदलली तर पुढच्या काही महिन्यात तुम्हालाच फरक जाणवेल. मन शांत होईल, घरातला आवाज बदललेला वाटेल आणि नशीब जणू तुमच्या बाजूने फिरायला लागेल. स्त्री जर सकाळी उठल्यावर स्वतःला आठवण करून देईल की मी केवळ घरकाम करणारी नाही, तर या घराची ऊर्जा आहे, तर तिच्या आयुष्यात कधीही तुटलेपण येत नाही. कारण ज्या स्त्रीला स्वतःचं महत्त्व कळतं तिच्या घरात लक्ष्मी आपोआप स्थिरावते.
म्हणून मित्रांनो, सकाळी उठल्यावर सर्वात पहिला उपाय म्हणजे जमिनीवर पाय ठेवण्याआधी मनात देवाला नमस्कार करा. 2 क्षण डोळे बंद ठेवा आणि मनात एवढंच बोला, आजचा दिवस शांत जाओ, माझ्या हातून चांगलं घडो, माझ्या घरात समाधान राहो. आणि यानंतर जर शक्य असेल तर पाणी प्या, चेहरा धुवा आणि देवघराकडे किंवा खिडकीकडे 2 मिनिटं शांत उभं राहा. त्यावेळेला मोबाईल हातात घेऊ नका, कारण मोबाईल चिंता आणतो आणि देव स्मरण शांती आणतं. झाडू कधी लावायची तर स्पष्ट सांगतात, सूर्योदय झाल्यावर किंवा घरात थोडी हालचाल सुरू झाल्यावर लावा, कारण त्यावेळेला घरातली ऊर्जा स्थिर झालेली असते आणि स्वच्छता केल्याने लक्ष्मी नाराज होत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू लावताना मनात तक्रार नको, चिडचिड नको, कारण झाडू हातात असताना मनात नकारात्मक विचार असतील तर घर स्वच्छ होतं पण नात्यांवर धूळ बसते. महिलांनो, हे लक्षात नक्की ठेवा. तुम्ही रोज सगळ्यांसाठी करता, पण स्वतःसाठी 2 मिनिटं दिलीत तर ते स्वार्थ नाही, ती तुमची जबाबदारी आहे. कारण थकलेली स्त्री घर चालवते, पण शांत स्त्री घर घडवते. आज जर तुमचं मन म्हणत असेल की हो, आपण सकाळी घाईत असतो, चिडचिड होते, समाधान वाटत नाही, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण देव बदल मागत नाही, फक्त सुरुवात बदलायला सांगतो. जर तुम्ही आजपासूनच सकाळी उठताच झाडूऐवजी 2 मिनिटं देवाचं नाव घेतलं तर कदाचित लगेच पैसा वाढणार नाही, पण मनाला आधार मिळेल आणि ज्या घरात मनाला आधार असतो त्या घरात लक्ष्मी फार काळ दूर राहत नाही. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवली पाहिजे, कारण अनेक स्त्रिया नकळत स्वतःचं नशीब झाडून टाकतात आणि त्यांना त्याची जाणीवसुद्धा नसते. म्हणूनच जर ही एक ओळ तुमच्या मनाला लागली असेल तर हा व्हिडिओ पुढे पाठवा, शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी घरात शांतता येईल आणि तेच खरं पुण्य असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.